जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये परिचारक आणि परिचारिकांचं एक जोरदार आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की घाटी रुग्णालयातले हे हजारो परिचारक आणि परिचारिका एकत्र आलेली आहेत आणि घाटी रुग्णालयातल्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही, तीच योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी या सगळ्या परिचारिका एकत्र आलेल्या आहेत आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा सगळा जो संप आहे तो बेमुदत संप हे परिचारक आणि परिचारिका या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही परिचारक सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, काय भूमिका आहे? आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन सरकारने लवकरात लवकर लागू करावी। इतरही प्रलंबित मागण्या आहे, पण सध्या आमची प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन योजना आहे त्या प्रमाणे जसे जुन्या पद्धतीने होती तशीच सरकारने लागू करावी, नाहीतर आमचा बेमुदत संप सुरूच राहील। तुम्ही काय सांगाल, तर काय अडचणी आहेत आणि काय मागणी आहे? आमची एकच जिव्हाळ्याची मागणी आहे की 2005 नंतर सर्व्हिसमध्ये आलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जी की आमच्या हक्काची आहे आणि जी जिव्हाळ्याची आहे हीच आमची एक मागणी आहे। तर जुनी पेन्शन योजना लागू करावी ही एक मागणी घेऊन या ठिकाणी संप पुकारण्यात आलेला आहे आणि एक तीव्र आंदोलन सुद्धा सुरू आहे। कॅमेरामन अमित तडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।